ऑर्डरला किती वेळ लागेल मला सांग. नमस्कार मित्रांनो, फर्स्ट टाईम मी पहिलाच ब्लॉग बनवतो आहे. ब्लॉग याच्यासाठी नाही बनवतो आहे की मला काही रील्स वगैरे किंवा हायलाईट किंवा फेमस व्हायचं आहे यासाठी. मी जस्ट आत्ता लेट नाईट ड्युटीवरनं आलो आहे. अजून हे तुम्ही बघू शकता बॅग वगैरे आहे बाईकवरती. आणि मी हे KFCमधनं आलो होतो. हा वारजे ब्रिजच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडलाच आहे. विषय असा आहे की मी आलो इथे 10:15 वाजता आणि मी ऑर्डर द्यायला त्याला प्रयत्न करतो मॅनेजरला वगैरे सगळ्यांना. तर त्याचा जो म्हणजे तो त्याचा हेल्पर असेल किंवा त्याचा जो मॅनेजर असेल ना, पहिले हेल्परला म्हटलं भाई ऑर्डर घे आणि ऑर्डर दे म्हटलं. त्याने आम्ही ऑनलाईन ऑर्डर घेत नाही म्हणे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हटलं ऑफलाईन घे म्हटलं. त्याने आमच्याकडे स्टाफ नाही म्हणे आणि त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही म्हणे. आणि मग त्याला म्हटलं तुझ्या मॅनेजरला बोलव म्हटलं. त्याच्या मॅनेजरला ऑर्डर केलं. तो मॅनेजर म्हणतो की सध्या आमचा ऑफलाईनमध्ये चालत नाही म्हणे, काहीतरी सिस्टीमचा इश्यू म्हणे. आणि माझ्यासारखे बरेच कस्टमर आहे त्या आतमध्ये ऑलरेडी थांबलेले. अशा वारजेसारख्या ठिकाणी आणि असं जर होत असेल आज अ ब्रँडमध्ये तर थोडं विचार करण्याची पूर्वीची. कारण की ठीक आहे, आता आपण तर फॅमिलीवाले आपण घरी जाऊन काही खाऊ शकतो चटणी भाकर, बट असं नाही व्हायला पाहिजे. माझं एवढंच कन्सर्न आहे की थोडं तुम्ही स्टाफ वाढवा आणि तुमचं मॅन पॉवर वाढवा. एवढं तुमचा चांगला ब्रँड आहे, बट तुमचं स्टाफची सर्व्हिस आणि तुमचं बोलण्याचा प्रकार मला बिलकुल आवडलेलं नाही. थोडं काळजी घ्या. थँक्यू. मित्रांनो, आत्ता जस्ट तुम्ही बघितलं असेल तिकडनं मी आत्ता जस्ट निघालो त्या KFCच्या पडनं. मॅटर ते तुम्हाला आत्ता जस्ट सांगितलं मी. त्याच्यानंतर हा बी एक्झॅक्टली मॅकडी आहे. हा त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. इथे आलो. स्टाफ वगैरे व्यवस्थित आहे, डिसेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे पण मी ऑर्डर केलं ॲक्च्युली महाराजा बर्गर्स, पण इथे अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी सांगितलं सर सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स वगैरे ते बोलले. बट इट्स ओके, चालतं. बट ॲटलिस्ट सर्विस आहे ते मॅटर करतं. आणि आता ऑलमोस्ट पावणे बारा झाले ऑलमोस्ट. आणि इथं मी आता ऑर्डर केले. आता चला घेऊया ऑर्डर आणि निघूया घरी.